कुठं असन रे बापू तू? आवाज यायलाय फक्त, तू दिसाना काऊन झालाय? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपण भरपूर दिवसानंतर आज ब्लॉग बनवायला लागलोय. भरपूर दिवसानंतर म्हणण्यापेक्षा डायरेक्ट 2 वर्षानंतर म्हटलं तरी पण चालेल. कारण 2 वर्ष अगोदर मी ब्लॉग बनवत होतो आणि त्याच्यानंतर मधात काय झालं काय माहिती, नंतर मी सोडून दिले होते. तर आता मी परत युट्यूब साठी आपले ब्लॉग चालू करतोय. तर मित्रांनो, आपले व्लॉग्स म्हणजे आपली लाईफस्टाईल ब्लॉग असणार आहे. त्याच्यामध्ये मी माझी दररोजची दिनचर्या जी काय असणार आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हे पाहू शकता तुम्ही, आता सकाळी सकाळी शेतामध्ये आलोय आणि इथे एवढी धुळी पडलेली आहे. आता थोडी ऊन पडल्यामुळे कमी झाली. सकाळी तर एवढी धुळी होती की समोरचं हात पुढे केला ते बस एवढंच दिसत होतं, याच्या पुढे काहीच दिसत नव्हतं. तर हे पाहू शकता माझ्या मागे हे रान आहे. तर ह्या रानामध्ये आज मला उद्धारायचंय, कारण आता हे घासच रान आहे. याच्यामध्ये आपल्याला आपल्या म्हशीसाठी घास टाकायचा आहे. पण आता हे रान भरपूर दिवसापासून असं खाली पडलेलं आहे, त्याच्यामुळे तिची काही मशागत झालेली नाही. आता त्याला पहिलं बळीराम मारणार आहे. हे बळीराम लय दिवस झाले कुठं पडलेला होता काय माहिती, त्याच्याकडे लक्षच नव्हतं कधी काम पडलं नाही म्हणून. तर आज त्याला आता काम पडलंय म्हणून त्याला उचलून आणलंय. आसूड शिवळा जोते घेऊन मी चाललो होतो नांगराकडं. या कट्ट्याचा आम्हाला एवढा लय मोठा फायदा आहे बरं का. जाण्या येण्यासाठी आम्हाला काही अडचण येत नाही. पाऊस असो पाणी असो, मस्त व्यवस्थित रस्ता आहे. तर मित्रांनो, अर्धा तास झालाय इथं बळीराम धरला होता आणि एवढं रान हाणून घेतलंय मी. आता याच्यात घास टाकायचा आहे, त्याच्यामुळे फक्त एवढंच रान आणलंय. तर बाकीचं हे ऊसाचं, इकडचं ऊस, हे सगळं आता नंतर आणू. ह्या ऊसाच्या रानात पाणी लावून दिलं होतं. आता हे एवढं रान आपण ऊस जाण्यासाठी मोकळं ठेवलं होतं आणि ह्याच्यात ऊस जाऊन बघा अशा साऱ्या पडल्यात. इथून ऊसाचे भरलेले ट्रॅक्टर गेल्यामुळं हे उऱ्या पडलेले आहेत. म्हणजे हा रस्ता आज झालाय की याच्यात आता काहीच करता येत नाही. हे पाणी दिल्यानंतर भिजून नंतर याच्यात बळीराम आणून नंतर काहीतरी करावं लागेल. आता ह्याच्यात पाणी पण सोडलंय, पण असं झालंय हे ट्रॅक्टरच्या चाकाने उरी पडल्यामुळे सगळं पाणी त्यानं चाललंय. दिवसा माझ्या घराला कडी लावलेली नेमके कुठं गेले घरची. मी चाललो कोयता घेऊन ऊस तोडायला. कारण काय ना की काही रानामध्ये आपला ऊस उगलेला नाही पाहिला लावलेला, मग तिथं तूट लावायची. थोडाफार आपला ऊस आपण ठेवलाय तूट लावण्यासाठी. आता तो तोडतो, त्याच्या टिपऱ्या करून ठेवतो आणि मग ते ऊस लावून देऊ. 2 घंटे झाले तिथं ऊस तोडायला लागलो मी. आम्हाला या रानात माग ऊस लावायचा आहे, कारण त्यातले तूट झालेली आहे. आता थोडासा ऊस इथं ठेवला होता तिथं लावण्यासाठीच, आता त्यातला तोडून आणलाय. पण आता मला वाटत नाही की इथं एवढा ऊस पुरण म्हणून. बघू जेवढा पुरण तेवढा लावून टाकू. बैलाला घरी पाणी पाजायला न्यायचं होतं हौदावर. म्हणलं आता घरी कुठं नेऊ, इथं मोटर चालू आहे इथंच पाजतो. किंवा आपला देवानंद आहे, आमच्या गावचा रील स्टार आहे. पण आता काय त्याने व्हिडिओ बंद केलेत, जरा त्याला सांगावं लागेल जरा समजून व्हिडिओ बनव म्हणून. माया माग कधी एक काम फिक्स नसतं. जे आतापर्यंत काय काय काम केले ते तर पाहिलं ना तुम्ही. आता मला पुन्हा आऊत धरायचंय. सकाळी ज्या रानात बळीराम आणला का, तर त्याच रानात आऊत धरायचंय मला. बैल म्हणते मस्त आराम करीत बसलेलो होतो, हे काय कुठाना घेऊन आला पुन्हा काय माहिती. पण काही म्हणा, आयफोन व्हिडिओला क्वालिटी लयच भारी येते राव. चल रे दाद्या, चलो. बैल तर झोपलेच मी आता. पण आता हेलिकॉप्टरचा आवाज यायलाय कुठतरी, आता ते जरासं पाहायची मनात इच्छा आहे. कारण रोज रोज हेलिकॉप्टर पाहायला भेटत नाही ना मला. कुठं असन रे बापू तू? आवाज यायलाय फक्त, तू दिसाना काऊन झालाय? तुमको दिखाता. अबे किधर गुम हो गया रे? हा वो उधर रहा, तो तिकडं रहा, तो तिकडं. मेरे को लगता नहीं मेरे कैमरे में आएगा, काउन की लयच लांब आहे वो. जाऊन देऊ गाइज, अपन ने मिस किया उसको, अपन ने उसको देखना मिस कर दिया. अपना कामच चालू राहून देऊ अभी. हाँ, अपन को अपना काम ही चालू राहून देना पड़ेगा. यो व्हाट्सअप गाइस. Oh,
और ये हमारे आउत को वसन लग गया. याला म्हणते तू वसन लागणार. ही मुळी है ना, ये पासा में गुद गई थी आणि इसको बोलते हम वसन लागना. अब तुम्हारे इधर काय म्हणते इसको, हमको जरा कमेंट में सांगो. आणि इसको ऐसा निकालते. आता हे जांगाळ्याला रान असल्यामुळं इसमें वसन जरा ज्यादा लागेगा. अहो ती आकडीला आल्यावर तर किती वसन लागताय देखो ना. काऊन की आता मी मोटर बंद केली. आता मी जातो बघ घरी. लय काम झालंय आज. इतका काम तर मैंने कधीच नाही काय. मला मग भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना राम राम.